नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पाठीमागच्या लेक्चरला आपण BA भाग 1 सेमिस्टर 2 मधील अर्थशास्त्र पेपर नंबर 2 मधला जो सिलेबस आहे तो सिलेबस आपण पाहत होतो. पेपर नंबर 2 मधील आपलं जे तिसरं प्रकरण आहे ते तिसरं प्रकरण आपण पाहिलेलं होतं. आज आपण या पेपर नंबर 2 मधील जे चौथं शेवटचं प्रकरण आहे ते प्रकरण आपण आज या ठिकाणी पाहणार आहोत. म्हणजेच चौथ्या प्रकरणामध्ये नेमका काय सिलेबस आहे, आपल्याला कोणकोणत्या गोष्टींचा अभ्यास करायचा आहे तो भाग आपण आज या ठिकाणी पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आपलं हे चौथं शेवटचं प्रकरण आहे. आपल्याला एकूण जी 4 प्रकरणं आहेत त्या 4 प्रकरणापैकी 3 प्रकरणांचा अभ्यासक्रम आपण पाहिलेला होता आणि आपण जे आता चौथं प्रकरण पाहणार आहोत त्या प्रकरणाचं नाव आहे आर्थिक सुधारणा. त्याला इकॉनॉमिक रिफॉर्म्स असं म्हटलं जातं. तर आर्थिक सुधारणा म्हणजे 1991 नंतर ज्या काही भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये घडामोडी घडून आलेल्या आहेत, भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये जे काही बदल घडून आलेले आहेत त्या बदलांचा अभ्यास आपल्याला या चौथ्या प्रकरणामध्ये पाहायचा आहे. आपल्याला हा जो पेपर आहे भारतीय अर्थव्यवस्था भाग 2 आणि पाठीमागच्या सेमिस्टरमध्ये आपण पेपर पाहिलेला होता भारतीय अर्थव्यवस्था भाग 1. तर भारतीय अर्थव्यवस्थेचा आपल्याला जो अभ्यास आहे हा अभ्यास आपल्याला सर्वसाधारणपणे नवीन आर्थिक सुधारणानंतरच्या काळातला आपल्याला भारतीय अर्थव्यवस्थेचा अभ्यास पाहायचा आहे. म्हणजेच 1991 मध्ये भारताने नवीन आर्थिक सुधारणा हा कार्यक्रम स्वीकारलेला होता. तर आर्थिक सुधारणा म्हणजे काय, तर आर्थिक सुधारणा याचा अर्थ 1990च्या काळामध्ये भारतीय अर्थव्यवस्था अनेक आर्थिक संकटामध्ये अडकलेली होती. भारतीय अर्थव्यवस्थेपुढे वेगवेगळे प्रश्न निर्माण झालेले होते, वेगवेगळ्या समस्या निर्माण झालेल्या होत्या. भारताची आर्थिक कोंडी निर्माण झालेली होती. परकीय देशांचं कर्ज भारतावरती वाढलेलं होतं, म्हणजेच परकीय कर्जाचा भार भारतीय अर्थव्यवस्थेवरती वाढलेला होता. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये अनेक गोष्टींच्या किमती वाढलेल्या होत्या. म्हणजेच विशेषतः ज्या खनिज तेल आहे त्या खनिज तेलाच्या किमती भयानक पद्धतीने वाढलेल्या होत्या आणि त्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेचं जे परकीय चलन आहे किंवा भारतीय अर्थव्यवस्थेजवळ असणारा जो परकीय चलनाचा साठा आहे त्या परकीय चलनाच्या साठ्यातला बराचसा खर्च हा आयातीवरती होत होता आणि त्यामुळे भारताचं दिवसेंदिवस परकीय देणं वाढत होतं. अशा आर्थिक कोंडीमध्ये सापडलेल्या भारतीय अर्थव्यवस्थेला जर ह्या सर्व परिस्थितीतून बाहेर काढायचं असेल तर भारतीय अर्थव्यवस्थेपुढे एकमेव मार्ग होता तो म्हणजे नवीन आर्थिक सुधारणांचा कार्यक्रम स्वीकारणे. आता ह्या आर्थिक सुधारणा म्हणजे नेमकं काय आहे, कशाला म्हटलं जातं आर्थिक सुधारणा, तर 1990-91 मध्ये भारतीय अर्थव्यवस्थेला ह्या परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी तत्कालीन अर्थमंत्री कोण होते, तर डॉक्टर मनमोहन सिंग होते आणि तत्कालीन पंतप्रधान म्हणजे त्या काळातले पंतप्रधान होते PV नरसिंह राव आणि त्या काळामध्ये अर्थमंत्री होते डॉक्टर मनमोहन सिंग. तर ह्या दोघांनी एकत्रित येऊन विचारविनिमय करून भारतात नवीन आर्थिक सुधारणांचा कार्यक्रम स्वीकारलेला होता. आता हे नवीन आर्थिक सुधारणांचा जो कार्यक्रम आहे तो म्हणजेच भारताने नवीन आर्थिक सुधारणा कार्यक्रमाअंतर्गत 3 गोष्टींचा स्वीकार केलेला होता. या 3 गोष्टी म्हणजेच खाजगीकरण, जागतिकीकरण आणि शिथिलीकरण. ह्या 3 नवीन गोष्टी आपण स्वीकारलेल्या होत्या. तर ह्याच 3 गोष्टींचा अभ्यास आपल्याला ह्या प्रकरणामध्ये पाहायचा आहे. आता याच्यामध्ये आपल्याला ह्या प्रकरणामध्ये जो पहिला घटक आहे ए हा घटक, तर त्याचं नाव आहे शिथिलीकरण किंवा उदारीकरण. म्हणजेच शिथिलीकरण किंवा उदारीकरण म्हणजे काय हे आपल्याला ह्या पहिल्या प्रकरणामध्ये अभ्यासायचं आहे. शिथिलीकरण किंवा उदारीकरणाला लिबरलायझेशन असं म्हटलं जातं. तर शिथिलीकरण किंवा उदारीकरण, त्याचा अर्थ आणि व्याख्या आणि भारतीय अर्थव्यवस्थेवरील उदारीकरणाचे परिणाम, हा सगळा भाग आपल्याला या घटकामध्ये पाहायचा आहे.
तर शिथिलीकरण किंवा उदारीकरण याचा अर्थ यापूर्वी म्हणजेच 1991 पूर्वी म्हणजेच भारताने आर्थिक सुधारणांचा कार्यक्रम स्वीकारण्यापूर्वी भारताची जी आयात निर्यात केली जात होती, भारताचा जो आंतरराष्ट्रीय किंवा परराष्ट्रीय व्यापार केला जात होता, त्या व्यापाराबाबत भारताचे कडक असे निर्बंध होते, जाचक अटी त्यामध्ये घातल्या जायच्या. म्हणजे कोणत्याही देशांमध्ये हीच परिस्थिती होती की आयातीवरती कडक बंधनं घालायची किंवा परदेशी उद्योगधंदे, परकीय कंपन्या जर भारतामध्ये येणार असतील तर त्यांच्यावरती जाचक अटी घातल्या जायच्या. परकीय भांडवल, परकीय तंत्रज्ञान भारतामध्ये येत असताना त्याच्यावरती जाचक निर्बंध घातले जात होते. हे सगळं भारत एकटाच करत होता असं नाही, तर इतर देशही त्याच पद्धतीनं वर्तन करायचे. कारण प्रत्येक देशाला असं वाटायचं की आपली आयात कमी झाली पाहिजे आणि आपली निर्यात वाढली पाहिजे, कारण आयातीच्या रूपाने आपल्याला देणं निर्माण होत असतं आणि निर्यातीच्या रूपाने आपल्याला येणं निर्माण होत असतं. त्यामुळे आपला आयातीवरचा खर्च कमी झाला पाहिजे आणि आपल्या निर्यातीपासून आपल्याला परकीय चलन मिळालं पाहिजे, आपल्याला उत्पन्न मिळालं पाहिजे. आणि त्या अनुषंगाने अशा आयात निर्यातीवरती किंवा आपल्या परकीय व्यापारावरती अनेक देश निर्बंध किंवा अटी घालण्याचा प्रयत्न करीत होते आणि त्यामुळे बऱ्याचदा आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये अडथळे निर्माण व्हायचे किंवा परकीय व्यापारामध्ये अडथळे निर्माण होत होते. म्हणजे भारतानं काही अटी घातल्या, उदाहरणार्थ अमेरिकेतून किंवा इंग्लंडमधून किंवा जपानमधून भारतामध्ये काही वस्तू आणायच्या असतील आणि जर भारत त्याच्यावरती बंधनं घालणार असेल तर मग आपल्या भारतातून जाणाऱ्या वस्तूंवरती सुद्धा परदेशामध्ये बंधनं घातली जायची. म्हणजे अमेरिकेच्या वस्तूवरती जर भारतात बंधनं घातली जात असतील तर भारतातल्या वस्तूवरती सुद्धा अमेरिकेमध्ये बंधनं घातली जात होती. त्यामुळे एकमेकांच्या व्यापारामध्ये अडथळेच निर्माण होत होते, एकमेकांचा व्यापार वाढू शकत नव्हता. ही सगळी परिस्थिती जर सुधारायची असेल तर त्यासाठी काय केलं पाहिजे, तर शिथिलीकरण किंवा उदारीकरणाचं धोरण स्वीकारलं पाहिजे. अशी मूळ संकल्पना या शिथिलीकरणाच्या किंवा उदारीकरणाच्या संकल्पनेमध्ये पाहायला मिळते. तर शिथिलीकरण किंवा उदारीकरण याचा अर्थ एकमेकाने किंवा अनेक देशांनी आपापल्या व्यापारावरती जी काही बंधनं घातलेली आहेत किंवा परकीय भांडवलावरती, परकीय तंत्रज्ञानावरती जी काही बंधनं घातलेली आहेत ती बंधनं कमी करण्याचा प्रयत्न करावा. म्हणजे काही जाचक अटी रद्द कराव्यात, काढून टाकाव्यात किंवा काही अटी कमी करण्याचा प्रयत्न करावा. म्हणजे थोडंसं शिथिल करावं, उदारीकरणाचा उदात्त हेतू स्वीकारावा आणि आपल्या वस्तू जशा सहजपणे दुसऱ्या देशामध्ये गेल्या पाहिजेत त्याच पद्धतीनं दुसऱ्या देशातील वस्तू पण सहजपणे आपल्या देशामध्ये आल्या पाहिजेत. हा उदार हेतू ठेवून जर आपण वाटचाल केली तर आपला परराष्ट्रीय व्यापार वाढू शकेल. हा उद्देश या उदारीकरणाच्या धोरणापाठीमागे असलेला दिसून येतो आणि म्हणून फक्त भारतानेच नव्हे तर आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये सहभागी होणाऱ्या सर्व देशांनी व्यापाराबाबत जे काही निर्बंध घातलेले आहेत, ज्या काही अटी घातलेल्या आहेत, जे काही त्यांनी अडथळे निर्माण केलेले आहेत ते कमी करण्याचा प्रयत्न करावा, असा या शिथिलीकरणाचा किंवा उदारीकरणाचा अर्थ सांगितला जातो. तर आर्थिक सुधारण्याच्या नावाखाली भारताने शिथिलीकरणाचे किंवा उदारीकरणाचे धोरण स्वीकारले आणि मग या धोरणाचे भारतीय अर्थव्यवस्थेवरती नेमके काय बरे वाईट परिणाम झाले, काय चांगले वाईट परिणाम झाले, काय फायदे झाले, काय तोटे झाले, हे आपल्याला पहिल्या ह्या घटकामध्ये अभ्यासावयाचं आहे. त्यानंतर आर्थिक सुधारणाचा जो दुसरा टप्पा होता तो म्हणजे खाजगीकरण. आपल्याला बी या घटकामध्ये खाजगीकरण हा भाग पाहायचा आहे. खाजगीकरणाला प्रायव्हेटिझेशन असं म्हटलं जातं. म्हणजे प्रायव्हेट म्हटले की आपण काय म्हणतो, खाजगी. उदाहरणार्थ प्रायव्हेट कंपनी असेल, प्रायव्हेट बँक असेल, प्रायव्हेट मालमत्ता असेल तर त्या पद्धतीनं मग खाजगी उद्योगधंदे, खाजगी बँका, खाजगी मालमत्ता अशा अर्थानं हा शब्द वापरला जातो. खाजगीकरण म्हणजेच प्रायव्हेटिझेशन असं त्याला म्हटलं जातं. तर खाजगीकरण म्हणजे काय, त्याचा अर्थ आणि व्याख्या हा भाग आपल्याला पाहायचा आहे. आणि त्याचबरोबर भारतीय अर्थव्यवस्थेवरील खाजगीकरणाचे नेमके कोणते परिणाम झालेले आहेत तो भाग आपल्याला या ठिकाणी पाहायचा आहे. मग भारतीय अर्थव्यवस्थेवरती खाजगीकरणाचे काही चांगले परिणाम झाले, काही वाईट परिणाम झाले, काय फायदे तोटे झाले तो भाग आपल्याला यामध्ये पाहायचा आहे. तर खाजगीकरण ह्याचा अर्थ
जर आपण थोडंसं पाठीमागं जाऊन पाहिलं तर आपल्या असं लक्षामध्ये येईल की 1947 साली भारताला स्वातंत्र्य मिळाले आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारताचा जलदगतीने आर्थिक विकास घडवून आणण्यासाठी भारतामध्ये काही उद्योगधंदे स्थापन होणं आवश्यक होते. कारण भारत हा शेतीप्रधान देश होता. एकट्या शेतीमुळे भारतीय अर्थव्यवस्थेचा आणि भारतीय लोकांचा विकास होऊ शकणार नव्हता. तर शेतीला उद्योगधंद्यांची जोड मिळणं आवश्यक होतं आणि त्यामुळे उद्योगधंद्यांचाही विकास भारतामध्ये होणं आवश्यक होते. आणि मग त्या अनुषंगाने भारतामध्ये 1947 नंतर उद्योगधंदे वाढले पाहिजेत, भारतामध्ये औद्योगिकरण झालं पाहिजे, भारताचा औद्योगिक विकास झाला पाहिजे, या अनुषंगानं नवनवीन प्रकारचे उद्योगधंदे भारतामध्ये स्थापन व्हावेत असे प्रयत्न सुरू झाले. परंतु खाजगी उद्योगपती धाडसानं पुढे यायला तयार झाले नाहीत आणि त्यामुळे भारतात शेवटी स्वतः सरकारला पुढाकार घ्यावा लागला आणि सरकारने पुढाकार घेऊन भारतामध्ये काही महत्त्वाचे आणि जास्त भांडवल लागणारे असे काही महत्त्वाचे उद्योगधंदे सरकारने स्वतः सुरू केले आणि त्यामुळे भारतात स्वातंत्र्यप्राप्तीनंतर सर्वत्र सार्वजनिक उद्योगांचा झपाट्याने विकास झाला, त्यांचा उदय झाला आणि विकास झाला. म्हणजेच भारतामध्ये 1947 नंतर जे काही उद्योगधंदे स्थापन झाले त्यातले महत्त्वाचे आणि मोठे उद्योगधंदे जे होते त्यामध्ये बहुतांशी उद्योगधंदे हे सरकारनं स्थापन केलेले होते. म्हणजे सरकारी मालकीचे उद्योग, सरकारी मालकीच्या कंपन्या, सरकारी मालकीचे व्यवसाय, अशी एकंदरीत परिस्थिती भारतामध्ये निर्माण झालेली होती. म्हणजे सर्वत्र सरकारी उद्योगधंदे, सरकारी कंपन्या हा प्रकार आपल्याला जास्तीत जास्त प्रमाणामध्ये पाहायला दिसून येतो आणि त्यामुळे खाजगी उद्योगधंद्यांची संख्या भारतामध्ये खूपच कमी होती, हाताच्या बोटावरती मोजण्या एवढीच होती. भारत सरकारने जास्तीत जास्त उद्योगधंदे जे महत्त्वाचे आहेत, मूलभूत आहेत, अवजड आहेत, ज्यांना जास्त भांडवलाची आवश्यकता आहे किंवा उच्च अथवा परकीय तंत्रज्ञानाची आवश्यकता आहे, असे उद्योगधंदे सरकारनं पुढाकार घेऊन सुरू केले. कारण भांडवल उभं करण्यामध्ये किंवा परकीय तंत्रज्ञान मिळवण्यामध्ये सरकारला फारशा अडचणी येत नाहीत. परंतु एखाद्या खाजगी व्यक्तीला एखादा खाजगी उद्योगधंदा जर सुरू करायचा असेल तर भांडवल उभं करण्यापासून ते परकीय तंत्रज्ञान मिळवण्यापर्यंत अनेक अडचणींना खाजगी लोकांना, खाजगी उद्योगपतींना सामोरं जावं लागतं आणि त्यामुळे खाजगी उद्योगपती पाठीमागं पडले आणि सरकारने हे उद्योगधंदे सुरू केले. त्यामुळे सरकारनं हे उद्योगधंदे सुरू करत असताना प्रचंड भांडवल गुंतवणूक केलेली होती. त्यासाठी आपण अनेकदा परकीय कर्ज घेतलेलं होतं. या परकीय कर्जाचा बोजा सरकारवरचा दिवसेंदिवस वाढलेला होता. कारण परिस्थिती अशी निर्माण झालेली होती की सरकारी उद्योगांमध्ये जेवढी गुंतवणूक केलेली होती तेवढा फायदा सरकारी उद्योगांना मिळत नव्हता. अनेक सरकारी उद्योगधंदे तोट्यामध्ये चालवले जात होते आणि त्यामुळे सरकारचं फार मोठं भांडवल या उद्योगधंद्यांमध्ये अडकून पडलेलं होतं. याच पार्श्वभूमीवरती भारतात खाजगीकरणाची संकल्पना स्वीकारण्यात आली. याचा अर्थ असा होता की भारतामधले 1991 नंतर भारतात खाजगीकरणाचा स्वीकार करून जे उद्योगधंदे खाजगी लोकांना, खाजगी उद्योगपतींना चालवणं शक्य आहे असे उद्योगधंदे खाजगी लोकांकडे सुपूर्द करावेत. म्हणजेच अशा सरकारी उद्योगांचं खाजगीकरण करावं आणि सरकारने त्यामध्ये आपलं जे भांडवल गुंतवलेलं आहे ते रिकामं करून घ्यावं, अशी एक लाट भारतामध्ये खाजगीकरणाच्या नावाखाली पसरलेली होती. तर खाजगीकरण याचा अर्थ जे सरकारी मालकीचे उद्योगधंदे आहेत त्या सरकारी उद्योगांचं खाजगीकरण करणे, सरकारची भांडवल गुंतवणूक रिकामी करणे आणि खाजगी उद्योगांना, खाजगी भांडवलदारांना, खाजगी उद्योगपतींना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करणे, हा खाजगीकरणाचा मूळ अर्थ आहे. तर हा आपल्याला भाग या ठिकाणी अभ्यासावयाचा आहे. आणि ह्यामधला जो तिसरा भाग आहे, सी हा घटक, तो म्हणजे जागतिकीकरण, ज्याला ग्लोबलायझेशन असं म्हटलं जातं. तर जागतिकीकरण याचा अर्थ आपल्या देशाची अर्थव्यवस्था जगाच्या अर्थव्यवस्थेशी जोडण्याचा प्रयत्न करणे. जसं की आपल्या वस्तू सहजपणे दुसऱ्या देशामध्ये गेल्या पाहिजेत, दुसऱ्या देशातील वस्तू सहजपणे आपल्या देशामध्ये आल्या पाहिजेत,
भारतीय उद्योगपतींनी आपल्या कंपन्या, भारतीय कंपन्यांची स्थापना परदेशामध्ये करावी, तसेच परकीय कंपन्या भारतामध्ये याव्यात. भारतीय भांडवल परदेशामध्ये जावं, परकीय भांडवल भारतामध्ये यावं. भारतातलं तंत्रज्ञान परदेशामध्ये गेलं पाहिजे आणि परदेशातलं तंत्रज्ञान भारतामध्ये आलं पाहिजे. म्हणजे ही जी लेनदेन आहे किंवा ही जी देवाणघेवाण आहे ती सहजपणे विना अडथळा झाली पाहिजे. त्याला काय म्हटलं तर जागतिकीकरण. म्हणजे जगाच्या अर्थव्यवस्थेला आपल्या देशाची अर्थव्यवस्था जोडण्याचा प्रयत्न करणे, त्यालाच जागतिकीकरण किंवा ग्लोबलायझेशन असं म्हटलं जातं. तर या जागतिकीकरणाचे सुद्धा भारतीय अर्थव्यवस्थेवरती काही बरे वाईट परिणाम झाले, काही चांगले परिणाम झाले, काही फायदे झाले, तर त्याच पद्धतीनं काही तोटे पण झालेले आहेत. तर असे कोणकोणते फायदे तोटे झालेले आहेत तो भाग आपल्याला या तिसऱ्या घटकामध्ये पाहायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, आर्थिक सुधारणा या कार्यक्रमाला बऱ्याचदा LPG प्रोग्राम या नावानं ओळखलं जातं. इथं आपण पाहतोय की L म्हणजे लिबरलायझेशन, उदारीकरण, P म्हणजे प्रायव्हेटिझेशन, खाजगीकरण, आणि G म्हणजे जागतिकीकरण, ज्याला ग्लोबलायझेशन असं म्हटलं जातं. LPG प्रोग्राम म्हणजेच लिबरलायझेशन, प्रायव्हेटिझेशन आणि ग्लोबलायझेशन असं त्याला म्हटलं जातं. तर आर्थिक सुधारणा म्हणजेच शिथिलीकरण, खाजगीकरण आणि जागतिकीकरण या 3 गोष्टींचा स्वीकार करणे म्हणजे आर्थिक सुधारणा कार्यक्रम होय. आणि ह्या प्रकरणामध्ये आपल्याला चौथा D हा जो घटक पाहायचा आहे तो कुठला आहे तर भारताचे निर्यात प्रोत्साहन धोरण. 1991 नंतर भारताने ह्या 3 गोष्टींचा स्वीकार केल्यानंतर भारताचे जे परराष्ट्रीय व्यापारी धोरण होतं त्यामध्ये विशेषतः जे निर्याती व्यापाराबाबतचं जे धोरण होतं, निर्यात म्हणजे आपल्या देशातील वस्तू दुसऱ्या देशामध्ये पाठवणे आणि आयात याचा अर्थ परदेशातील वस्तू आपल्या देशामध्ये आणणे. तर जोपर्यंत आपली निर्यात वाढत नाही तोपर्यंत आपल्याला परकीय चलन मिळू शकत नाही. म्हणजे भारतीय वस्तू जोपर्यंत परकीय बाजारपेठेमध्ये खपत नाहीत, भारतीय वस्तूंची जोपर्यंत परकीय बाजारामध्ये मागणी वाढत नाही तोपर्यंत आपल्याला परदेशी चलन मिळू शकत नाही. कारण आपल्या वस्तू ज्या देशाकडून खरेदी केल्या जातात त्या देशाचे चलन आपल्याला मिळू शकते. आणि म्हणून जर आपल्याला जास्तीत जास्त परकीय चलन प्राप्त करायचे असेल तर आपली निर्यात वाढली पाहिजे. आणि त्या अनुषंगाने 1991 नंतर भारताने निर्यात प्रोत्साहन धोरण आखण्याचा प्रयत्न केला. निर्यात प्रोत्साहन याचा अर्थ निर्यातीला प्रोत्साहन देणारे, निर्यातीला प्राधान्य देणारे असे परराष्ट्रीय व्यापारी धोरण भारताने स्वीकारलेले आहे. तर हे परराष्ट्रीय व्यापारी धोरण म्हणजेच भारताचे निर्यात प्रोत्साहन धोरण नेमकं काय होतं, कशा पद्धतीने भारताच्या निर्यातीला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करण्यात आला, हा सगळा भाग आपल्याला चौथ्या D या घटकामध्ये अभ्यासावयाचा आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला शेवटच्या चौथ्या प्रकरणामध्ये A, B, C आणि D असे एकूण 4 घटक पाहायचे आहेत. आपला या ठिकाणी सर्व अभ्यासक्रम पाहून झालेला आहे. आजपर्यंत आपण 4ही प्रकरणांचा जो अभ्यासक्रम आहे, जो सिलेबस आहे, त्याची थोडक्यात तोंड ओळख आपण करून घेतलेली आहे. आता या इथून पुढच्या म्हणजे येणाऱ्या पुढच्या लेक्चरला आपण जे प्रकरण 1 आहे तर त्या पहिल्या प्रकरणाची आपण अभ्यासक्रमाला म्हणजे शिकवायला सुरुवात करणार आहोत. आपण पुढच्या लेक्चरला आपल्या पहिल्या प्रकरणामधला जो A हा घटक आहे भारतीय शेती, तर त्या शेतीच्या संदर्भामध्ये आपण लेक्चर सुरू करणार आहोत. आज या ठिकाणी आपण थांबणार आहोत. धन्यवाद.